नमस्कार. मी स्वरदा करंदीकर. मुग्धाताईंनी मला वाचन व्रतात सहभागी करून घेतल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. वाचन व्रताच्या सर्व रसिकांचे स्वागत आहे. आज मी घेऊन आले आहे मिलिंद विनोद यांचा आर्ट अफेअर हा कथासंग्रह. याची प्रस्तावना केली आहे लक्ष्मीकांत देशमुख, माजी संमेलनाध्यक्ष. त्यांनी बरीच मोठी प्रस्तावना लिहिली आहे. त्यातला निवडक उतारा मी वाचून दाखवते. या संग्रहाचे शीर्षक कथा आर्ट अफेअर ही सर्वात जमून आलेली कलात्मक कथा आहे. चित्रकार, त्याची कला साधना, त्याला असलेलं गूढ आध्यात्मिक व शुद्ध कलेचं व्यापार न करणार परिमाण या तत्वज्ञानाचा उद्घोष करणारी ही एक काहीशी गूढ थरारक अशी कथा आहे. ती उत्कृष्ट व लक्षवेधी कथांच्या संकलनात निवडली जावी एवढी गुणात्मक झाली आहे. मिलिंद विनोद यांची एकूणच कथन शैली ही चित्रमय आहे. त्यामुळे वाचकांच्या मनावर ती पात्र व ते प्रसंग हुबेहूब साकार होतात. मुख्य म्हणजे प्रत्येक कथेचा विषय वेगळा आहे. त्यावरून लेखकाच्या प्रतिभेला खुणावणारा वैविध्यपूर्ण विषयांचा आवाका जाणवतो आणि त्यांचं यथायोग्य आविष्करण प्रत्येक कथेमध्ये रंजकतेनं येतं. एकूणच हा कथासंग्रह वाचताना वाचकांना खिळवून ठेवणारा आहे. चला तर मग ह्यातली मला आवडलेली पहिलीच कथा मी आपणासमोर सादर करते. चॅरिटी. कथेचं नाव आहे चॅरिटी. चॅरिटीच्या बाबतीत मी तसा उदासीनच, म्हणजे चार चौघांसारखा. अंगाला धस लावून, पदरमोड करून, स्वतःचा वेळ खर्चून, बुद्धिपणाला लावून अपंगांची, वृद्धांची सेवा, विद्यादान, बाबा आमटेंसारख्यांच्या आश्रमांना भेटी, देणगी देणं वगैरे तर सोडाच, पण साध्या टाइम्स ऑफ इंडिया किंवा लोकसत्तातल्या प्राईम मिनिस्टर्स रिलीफ फंडाला देखील कधी काही आवर्जून पाठवल्याचं की छदाम दिल्याचं आठवत नाही. हो, कधी नोकरीच्या ठिकाणी पगारातून ऍटसोर्स कारगिल युद्धाला किंवा एखाद्या राष्ट्रीय आपत्तीत मदत करायला आलेल्या प्रस्तावाला कधीच विरोध केला नाही. पण कधी त्याबद्दल कॅम्पेन्स मध्ये अतिउत्साहाने भाग घेतल्याचं किंवा निधी संकलनात सहभागी झाल्याचंही आठवत नाही. हा, आता कधी रोटरी, लायन्स, जायंट्स वाल्या मित्राने गळ घातलीच तर 100, 500, 1000 देऊन मोकळा. तिथेही कसल्या आय कॅम्प, वह्या पुस्तक वाटप असल्या कार्यक्रमाला हजेरी लावणं वगैरे प्रकार नाहीतच. क्राय वगैरे सारख्या मोठ्या संस्था समाजातल्या उच्चभ्रू सेलिब्रिटी करता, माझ्यासारख्या सामान्य माणसाकरता त्या नाहीतच. या ठाम धारणेमुळे कधी तिकडच्या वाटेला गेलो नाही. आता माझ्या या उदासीनतेचं कारण, तसं कारण विचाराल तर काहीच नाही. कधी कधी तर सिग्नलवर गाडीच्या काचेवर असह्य टकटक करून गरिबीचे ओंगळ प्रदर्शन मांडणाऱ्या गरीब भिकारी पोरांवर इरिटेट होऊन कदाचित वसकलोच असेल. आता या भिकाऱ्यांच्या हातावर दमडीही न टेकवणारा मी देवापुढे नतमस्तक होताना समोरच्या दानपेटीत हाताला येईल ती रक्कम, अगदी रुपया नाण्यापासून ते 100, 500च्या नोटांपर्यंत बिनदिक्त कसा काय टाकतो, हे माझे मलाच अजून न उलगडलेले कोडं आहे. हो, पण कधी रस्त्यावर वडापाव खाताना एखादा याचक दिनवाणी मुद्रा करून उभा राहिला तर 10-20 रुपयांचा वडापाव नि चहा त्याच्या हातावर ठेवायला कधी मागे पुढेही पाहिले नाही. कोपऱ्यावरच्या तर भाजीवालीशी, मोच्याशी ना कधी भाव केला ना घासाघेस.
सिग्नलला गाडीपाशी कधी कोणी गजरेवाली किंवा फुल विकणारी आली तर 15-20 रुपयांचे गजरे किंवा फुले ते म्हणतील त्या किमतीत घ्यायचं. साहेब 10चे 3 आहेत, 4 घ्या. क्षणभर मनात विचार यायचा, 5 मागावीत का? पण क्षणभरच. 20ची नोट हातात टेकवून ती देईल तितके गजरे किंवा मिळाली तेवढी फुले घेऊन पटकन तो विषय संपवायचो. हातात किती फुलं गजरे आले ते देखील बघायच्या फंदात पडलो नाही. ते प्रामाणिकपणे काहीतरी काम करून ताठमानेने जगण्याची धडपड करतायत. आपला त्याला छोटासा हातभार. भाजीवालीशी भाव करून मी मोच्याशी घासाघीस करून किती पैसे वाचवणार आपण, आणि त्यात काय बंगला बांधणार? म्हटलं तर सगळीकडे थोडेसे पैसे वाचतील, पण दान धर्म आणि चॅरिटी ते हेच, अशी स्वतःची समजूत घालून पुढे चालू पडायचं. हा, आता नाही म्हणायला कामवाल्या बाईच्या मुलीला शाळेची फी भरणं, तिला एक्स्ट्रा वह्या पुस्तकं देणं, गाडी पुसायला येणारा मुलगा त्याला जुना सेल फोन स्वेटर देणं, झाडूवाल्या बाईला थोडीशी औषधं, उरलेले अन्न, दिवाळीत आलेल्या असंख्य मिठाईच्या पाकिटातील काही मिठाई देणं, पेन पार्कवाल्या पोराच्या उडबी हॉटेल वेटरच्या आणि सलून मध्ये न्हाव्याच्या हातावर थोडी टीप किंवा बक्षिसी ठेवणं, सोसायटीच्या समोरच्या रस्त्यावर पदरमोड करून झाडे लावणं, त्यांना पाणी घालणं, असे जेवढे जमेल तेवढे मी जसे जमेल तसे करायचोही. पण चॅरिटी बिगिन्स एट होम ह्या वाक्याचा तो मी सोयीस्करपणे लावलेला अर्थ होता. ते मला सर्व्हिस देतायत आणि मी त्यांना पगारा व्यतिरिक्त पर्क्स देतोय, असा एक सोयीस्कर पण सुप्त असा व्यवहारही त्यामागे होता. कदाचित पुढच्या वेळी अधिक चांगली सर्व्हिस मिळेल ही अपेक्षाही असावी त्याच्या मागे. बऱ्याचदा पेपरात अशा प्रकारची बातमी वाचायचो, 500 रुपयांची रक्कम परत न केल्याने भोसकून हत्या. अरे रे, त्या जीवाच्या मोबदल्याची किती क्षुल्लकशी ही रक्कम. खरेच आधी कळले असते तर नक्की जाऊन त्याचे पैसे फेडून त्याचा जीव वाचवला असता. 20,000 आणि 25,000च्या ऋणाखाली दबलेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येच्या बातम्या ऐकून वाटायचं तडक गाठावं विदर्भ, शेतकऱ्यांच्या घरी जाऊन धडकावे आणि म्हणावे, बाबा रे, तुझी ही रक्कम मी आज आत्ता या क्षणी एक रकमी फेडली तर आयुष्यात पुन्हा कधी होशील कर्जबाजारी? दुसऱ्या क्षणी मरत ते पॉलिटिशियन्स आणि त्यांचे व्होट बँकेचे राजकारण हा विचार मनात यायचा. तेलगीचा आर्मस्ट्रॉंग, स्टॅम्प पेपर छपाईचा घोटाळा, 100 कोटी स्पेक्ट्रमचा राजेशाही घोटाळा, 1,76,000 कोटी, परप्रांतातून येऊन साध्या भाजीवाल्याचा व्यवसाय करणाऱ्या भैयाची 5 वर्षात शंकराच्या कृपेने वाढलेली मालमत्ता 500 कोटी, हे सगळं ऐकून वाटायचं मी कुठल्या जगात आहे? अरे मूर्ख माणसा, तुझ्या चॅरिटीचे आकडे किती क्षुद्र आहेत ह्याची जाणीव आहे का तुला? असं स्वतःला ओरडून विचारायचो. अरे ज्या कारगिल फंडा करता मी खारीचा वाटा उचलला होता, त्या शहीद जवानांच्या नावानं त्यांच्याच टाळूवरचं लोणी खाणारे हे आदर्श नेते, छे छे, असल्या भानगडी त्यांनीच कराव्यात. पण जाऊ दे, मी एकटा हे सगळं कसं थांबवू शकणार होतो? असाच एक दिवस दीनानाथला नाटकाला पोहोचलो. नेहमीचाच दिनक्रम, महिन्याला 4-5 नाटकं तर सहज व्हायची. वेळ असला तर पब्लिक फोन बूथ वरून 1-2 कॉल्स, मग त्यात ते 1 रुपयाचं नाणं टाकणं, पीक पीक आवाज येताच बोलणे आवर्ते घेणे, नाण्याकरता वन भटकणे, बोलणे, नंतर किती सुसह्य झाले होते बोलणे. दीनानाथाच्या आवाजाच्या एका कोपऱ्यात असलेल्या अंध व्यक्तीच्या स्टॉलवरून फोन करताना सुरुवातीला 3 मिनिटं कधी संपायची ते कळायचंच नाही. पीक पीक पीक, साहेब वाढवू का? 2-4 वेळा महत्वाचे संभाषण अर्ध्यावर संपले.
त्यानंतर मग सक्त टाकेल. आपले आपण वाढवत जा आणि शेवटी हिशोब दे. कधी 4 कॉल्स तर कधी 12 तर कधी 9. बरं, म्हटलं तर कशालाच अर्थ नव्हता. पैसे देणाराही मीच, सुट्टे पैसे मोजून घेणाराही मीच. अंदाजाने 6 कॉल झाले तर 10ची नोट आणि 12 झाले तर 20ची नोट दिल्यावर सुट्टे 4 आणि 8 रुपये त्याच्या डब्यातून काढून घेणाराही मीच आणि नोटा देणाराही मीच. बरे, मी काही वेगळं करत नव्हतो. तिथून फोन करणाऱ्या सगळ्या लोकात एक सुसंस्कृत नीतिमत्ता होती, प्रामाणिकपणा होता. कोणी त्याच्या आंधळेपणाचा गैरफायदा घेऊन कमी पैसे दिलेत असं कधी झालेलं दिसलं नाही. हळूहळू त्याने मी हिशोब ठेवणंच बंद केलं. माझा आवाज आता त्याच्या चांगलाच परिचयाचा झाला होता. अंदाजाने किती कॉल झाले त्याचा ना तो हिशोब ठेवू लागला ना मी. 10, 15, 4, 1, 16. गच्च पाऊस असेल तर त्याच्या टपरीत अर्धा 1 तास देखील सहज जायचा. नाटकाचे काढायचे तसे त्याच्या टेलिफोनचेही तिकीट काढायचे असा विचित्र शिरस्ताच मी काढला होता. कधी 25 तर कधी 50. एकदा पावसात चक्क 100 रुपये दिल्याचेही आठवते मला. अगदी 15-16 वर्षापर्यंत जेव्हा मोबाईलचे 16 रुपयांचे इनकमिंग आणि आउटगोईंग होते ना, तोपर्यंत न चुकता हा क्रम चालू होता. आज अचानक सेल फोन घरी विसरल्याने मोठ्या आशेने त्या बूथकडे पावलं वळली. अरे च्या, खिशात ना माझी टेलिफोन डायरी ना स्मरणशक्तीही राहिली दानगी. मनाशीच म्हटलं, एकेकाळी 100-125 फोन असतील ना आपल्या सहज तोंडपाठ. आता अवघे 5-6 तरी असतील का ध्यानात. असो, कार्यालयात फोन करून घेऊ आवश्यक तेवढे टिपून. माझ्या विचारांची तंद्री अचानक भंग पावली. माझ्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या माझ्या अनेक कॉल साक्षीदार आणि साक्षीदार असलेली ती टपरी, तो बूथ गायब झाला होता. अरेच्या, काळाच्या प्रवाहात किती वर्षात ती टपरी, तो आंधळा माझ्या विस्मृतीतही गेला होता. म्हटले तर किती साधी आणि क्षुल्लकशी गोष्ट होती. कोण कुठचा तो आंधळा, म्हटले तर काय संबंध माझा आणि त्याचा. पण बेचैन मन काही स्वस्थ बसू देईना. तो तिथे एक अंध व्यक्ती स्टॉल चालवायचा. त्याचा काही पत्ता. महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकाकडे चौकशी केली. नाही साहेब, एक दिवस तो अचानक यायचा बंद झाला. 4-5 वर्षापूर्वीच. ज्या धर्मादाय संस्थेचा तो स्टॉल होता त्यांनी आणि MTL वाल्यांनी येऊन ते कनेक्शन कापलं आणि तेव्हापासून पार्किंग करताच वापरतात ती जागा. तेवढंच बरं साहेब, 2 गाडी जास्त मावतात. आजकाल कोणी उठसूट गाडीनी येतो नाटकाला. कुठे गेला असेल बिचारा आंधळा. जिवंत तरी असेल का कुठे. पोटा पाण्याकरता काय करत असेल आता, का कोण जाणे. पण खूप वर्षांपूर्वीचा माझा आणि त्याचा जुळलेला ऋणानुबंध आज माझ्यावर चहू बाजूने चालून आला होता. असंख्य प्रश्नांनी माझ्या डोक्याचा एकदम बुगा केला होता. कुठल्या संस्थेचा होता तो स्टॉल. रोटरी का लायन्स का कुठल्याशा केळवणी फेळवणी मंडळाचा. सुरक्षा रक्षकाला माझा प्रतिप्रश्न. माहित नाही साहेब, पण उद्या दिवसा तर ऑफिसमध्ये येऊन चौकशी केली तर कदाचित पत्ता मिळेल त्या संस्थेचा आणि त्याचा. काय अर्जंट फोन करायचा होता का. हा घ्या ना. खिशातला डबडे वजा फोन पुढे करत तो म्हणाला. त्याच्या सौजन्याचे आणि दाखवलेल्या उदाराचे आभार मानत म्हटले, नाही नको, थँक्यू, तितकेसे अर्जंट नाहीये. सायन्स आणि टेक्नॉलॉजीने निर्माण केलेल्या 4x1 इंची एवढ्या आकाराच्या मोबाईल नामक खेळण्याने तो अख्खा 6 फूट बाय 4 फूट स्टॉल त्यातल्या 5 फुटी माणसा सकट बिळंकृत केलेला मला चक्क दिसत होता. आणि त्यात माझा असलेला अप्रत्यक्ष सहभागही मला आतून बोचत होता. असेल का वर ऑफिसमध्ये त्या संस्थेचा पत्ता.
कोण असेल ते संस्थेचा सध्याचा अध्यक्ष आणि कार्यवाह? ठेवली तरी असतील का त्यांनी 4-5 वर्षाची कागदपत्र? कसं आणि मुख्य म्हणजे का गाठायचं मी त्या आंधळ्याला? प्रश्न, फक्त प्रश्नच. उत्तर काही समोर दिसत नव्हतं. क्षणभर त्याची देहयष्टी डोळ्यासमोरून तरळून गेली. त्याचा तो देवीच्या व्रणामुळे जरा क्रुद्ध वाटणारा चेहरा, दुडदुडीत शरीरयष्टी, आयुष्य जगण्याची विजिगीषू वृत्ती, डोळ्यांवर सदैव असणारा त्याचा हॉलमार्क काळा चष्मा नि पांढरी काठी आणि त्याला लावलेली ती घंटा, ट्रिंग ट्रिंग. अचानक कानावर पडलेल्या नाटकाच्या त्या कर्कश घंटेने माझी तंद्री भंग पावली. किंचित जड झालेली माझी पावलं आपसूक नाटकगृहाच्या कूल वातावरणात स्थिरावली. माझ्या सो कॉल्ड चॅरिटेबल कॉझेसच्या साखळीतील एक कडी माझ्या नकळत, कधी कोण जाणे, पण केव्हाच निखळून पडली होती, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.